दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्वर्गवासी आप्पा डाबरे यांच्या स्मरणार्थ देणार मणिबाई आगुस्तीन डाबरे. स्वर्गवासी फिलिप अंतोन डाबरे यांच्या स्मरणार्थ देणार प्रवीण स्मृती कुटुंबीय. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. म्हणजे प्रिय बंधुभगिनो, आज आपण संत जेरोम याचा सन्मान करत आहोत. संत जेरोम एक वर्तनसाक्षी संत, एक बायबल पंडित म्हणून त्यांचा गौरव केला जातो. आजच्या ह्या सणाच्या दिवशी संत जेरोमप्रमाणे आपल्याला देखील बायबलची गोडी लागावी, बायबल आपण वाचावं आणि त्या बायबलच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन जगता यावं, म्हणून या मिसाबरीमध्ये आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तू आम्हाला पित्याकडे जाण्याचा मार्ग दाखवलास. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू आम्हाला सत्याचे दर्शन घडवलेस. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेणारा तू उत्तम मेंढपाळ आहेस. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, पवित्र शास्त्राच्या अभ्यासात संत जेरोम रमत असे, आम्ही त्याचे अनुकरण करावे. तुझे शब्द आम्हासाठी मुक्तीचे अन्न व जीवनाचे उगमस्थान बनावेत, म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
नहेम्या या पुस्तकातून घेतलेले वाचन. सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशीजवळच्या चौकात एकत्र जमले आणि एज्रा शास्त्री याला म्हणाले, परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या. तेव्हा मंडळीतील स्त्री पुरुषांपुढे आणि ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने तो धर्मग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटेपासून 2 प्रहरपर्यंत पाणीवेशी समोरच्या चौकात स्त्री पुरुषांपुढे आणि ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचले. आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. लोकांनी मुद्दाम केलेल्या या एका लाकडी पीठावर एज्रा शास्त्री उभा राहिला. एज्राने उभा राहून तो ग्रंथ उघडला. तेव्हा एज्रा सर्वांना दिसला, कारण तो सर्वांहून उंच ठिकाणी उभा होता. त्याने तो ग्रंथ उघडला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एज्राने देवादिदेव परमेश्वर याला धन्यवाद दिला आणि सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन आमेन असे म्हटले आणि आपली डोकी लपवून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वराला प्रणाम केला. लेवीसुद्धा नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते आणि लोक आपल्या स्थानी उभे होते. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्रांचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखवला. वाचले तेवढे लोकांना चांगले समजले. मग नहेम्या, प्रांताधिपती, एज्रा याचक, शास्त्री आणि लोकांना शिकविणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्र आहे. तर शोक करू नका, रडू नका, कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यांना सांगितले, जा, मिष्टान्नाचे जेवण करा, गोड गोड पेय घ्या आणि ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वरा प्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तो तुमचा आश्रयदुर्ग होय. शांत रहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे. दुःख करू नका असे म्हणून लेव्याने लोकांना शांत केले. नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यासाठी, एकमेकांना ताटे वाढून पाठविण्यासाठी आणि मोठा उत्सव करण्यासाठी निघून गेले, कारण जी वचने वाचून दाखविली होती ती त्यांना समजली होती. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा बोध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्रांना प्रकाश देतो. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सर्वथय न्याय्य आहेत. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहाळातून पाजणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. Hallelujah.
मला सरळ मार्गाने ने. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संलोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. प्रभूने आणखी 12 जणांना नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धनाने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यामध्ये कोकरे तसे तुम्हाला मी पाठवत आहे. पहा, पैशाची थैली, झोळी किंवा वाहना बरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे या घरात शांती असो असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहेत. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्याने तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हाला वाटतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या गावाची धूळ देखील तुमची तुम्हास झाडून टाकतो. तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमला त्या दिवशी सोपे जाईल. प्रभूची हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. बायबल विषयी अज्ञान म्हणजे ख्रिस्ताविषयी अज्ञान, हे प्रसिद्ध वाक्य आहे संत जेरोम यांचं. या महान संताचा जन्म युगास्लाव्हीमध्ये झाला. जात्यातच तो फार बुद्धिमान होता, अभ्यासू होता. त्याने इजिप्तच्या वाळवंटामध्ये प्रथम ईश्वरज्ञानाचा अभ्यास केला आणि तेथेच संत अथेनेसिस यांच्या मार्गदर्शनाखाली ख्रिस्ती लोकांसाठी एक प्रशिक्षण केंद्र उभारलं. तेथून तो पुढे अंथुक्या येथे ग्रीक भाषा शिकण्यासाठी आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी गेला. पण ख्रिस्ती धर्माविषयी तो अभ्यास करत असतानाच त्याला परधर्माची विचारसरणीचा पगडा त्याच्यावर होऊ लागला आणि म्हणूनच तेथून तो दाट जंगलामध्ये निघून गेला. 5 वर्ष त्याने विरक्त वृत्तीची साधना केली. जंगलामध्ये असताना हिब्रू भाषा आत्मसात केली आणि वयाच्या 39 वर्षी त्याला धर्मगुरू पदाची दीक्षा मिळाली. अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अभ्यासवृत्ती असल्यामुळे आणि बायबलची आवड असल्यामुळे त्याने बायबलवर जास्त जोर दिला. बायबलच्या आवृत्तीमध्ये त्याने काही सुधारणा, काही सजेशन्स सुचवल्या. त्यांच्या ह्या हुशार बुद्धीमुळे पोप दमास्कस, पोप साहेबांनी त्याला सेक्रेटरी म्हणून त्यांना निवडून घेतलं आणि त्या काळामध्ये देखील रोममध्ये त्याने बायबलचा अभ्यास चालू ठेवला.
बायबलच्या भाषांतराचे कार्य त्याने जोमात चालू केले. जुन्या आणि नव्या कराराची पुस्तकं हिब्रू व अरेमिक भाषेमधून त्याने लॅटिन भाषेत भाषांतर केली. फादर जेरोम यांची अभ्यासवृत्ती आणि हिब्रू, अरेमाइक आणि ग्रीक भाषेवरील प्रभुत्व आणि त्याच्यामध्ये असलेली चिकाटी आणि अभ्यासवृत्तीमुळे त्याने बायबलच्या अभ्यासामध्ये पुष्कळ प्रगती केली. 18 वर्षांनी बायबलच्या भाषांतराचं कार्य किंवा काम त्याने तडीस नेलं. आज आपल्याकडे जेरोमचं बायबल देखील वापरत आहेत. जेरोम एक बायबल पंडित म्हणून त्याचा दबदबा आहे. बायबलवर सडेतोड पण बोलणारे जेरोम रात्रीच्या वेळी एकांतावासामध्ये प्रार्थना करत, बायबलचा अभ्यास करत शेवटपर्यंत त्याने बायबलला प्राधान्य दिलं. म्हणजे प्रिय बंधूंनो, आज आपण संत जेरोम याचा सन्मान करत असताना ह्या दिवशी आपण एक निर्णय घेऊ शकतो की जेरोमप्रमाणे आपल्या प्रत्येकाला बायबलची गोडी लागावी. निदान एक पॅसेज तरी दररोज आपण त्यावर चिंतन करावं, त्याचा अभ्यास करावा आणि ते शब्द आत्मसात करावेत. ते शब्द आपल्या जीवनात कसे उतरवता येतील त्याकडे प्रयत्न करावा. यासाठी आपण संत जेरोमकडे विनवणी करूया आणि प्रार्थना करूया. पीटर मार्शल डाबरे यांचा वाढदिवस आहे. तसे ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, बेकार आहेत, नोकरीच्या शोधात आहेत, परदेशी आहेत, परदेशी अभ्यास करत आहेत, नोकरी करत आहेत, एकांताचं जीवन जगत आहेत, त्यांची आपण आठवण करूया. आपलं चर्चचं काम आहे, चालू आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या महाराष्ट्र सरकारने सर्व मंदिरं, मस्जिद आणि देवळं उघडलेली आहेत. आपल्याला देखील सरकार नियमाचं पालन करून चांगल्या प्रकारे व्यवस्था करता यावी, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपले वैयक्तिक हेतू आपण आठवूया. ही सारी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधूंनी आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव घेऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळीचे कल्याण हो. हे प्रभू, संत जेरोमचे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझ्या शब्दावर आम्ही चिंतन करावे व या मुक्ती बलिदानात सहभागी होण्यास पात्र बनावे म्हणून आम्हाला कृपा दे.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य करास्तव आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. संत जेरोम याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतलं, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेच्या रस आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ही पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू आणि भगिनीची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. प्रभू, आम्हावर दया कर. देवमाता धन्य कुमारी पवित्र मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह
संत जेरोम ह्याच्याबरोबर प्रभू आम्हाला सुद्धा तुझ्या शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ए सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाग पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या परिशुद्ध स्मरणास मी तुम्हा सर्व शांती राखून ठेवतो. मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुमच्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही तुझे व्यसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आता आपण एकमेकात शांतीपणे करूया. जगाची पापी दूर करणारे देवाची कृपा याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तू माझ्या सेवास योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभू, संत जेरोमच्या सणाच्या दिवशी आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त प्रसादाचे आमची हृदय प्रभावित कर. पवित्र शास्त्राचा आम्ही अभ्यास करावा. सुवार्तेचा अर्थ आम्हाला समजावा. त्याप्रमाणे आम्ही आचरण करावे आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर सदा राहो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. ऑक्टोबर महिन्याच्या सुवार्ता आलेल्या आहेत. आपल्या चर्चमधून त्या सुवार्ता तुम्ही गोळा करू शकता.